हरिः ओम्। यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै तमहं देवमात्मबुद्धिप्रकाशं मुमुक्षुर्वै शरणमहं प्रपद्ये। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। वन्दे गुरुपदद्वन्द्वम् अवाङ्मनसगोचरं रक्तगौरप्रभामिश्रम् अतर्क्यं त्रैपुरं महः। श्रीमद् भगवत्पाद आद्य शंकराचार्य महाराज की जय। श्रीमद् जगद्गुरु श्री आद्य शंकराचार्य महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त आपण श्रीमद् जगद्गुरु श्री शंकराचार्य मठ मुंजाबाचा बोळ नारायणपेठ पुणे यांच्या सौजन्याने इथे शांकर स्तोत्रावलीपैकी एक ज्याचं नाव परापूजा म्हणून प्रसिद्ध आहे, या स्तोत्रावर येते 3 दिवस काही विचार करण्याचा, काही चिंतन करण्याचा, ते आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत। मुळात आचार्यांचं वाङ्मय, आचार्यांचं कार्य, आचार्यांचा अवतार याचा विस्तार, आवाका, व्याप्ती इतकी प्रचंड आहे की खरं तर कितीही हे 3 दिवस काय 3 जन्म घेऊन जरी बोलत राहिलं तरीही ते पुरे पडण्यासारखं नाही। त्यामुळे आपण आपल्या स्थलकालांच्या मर्यादा पाळून सांभाळून आपापल्या परीने आपापल्या कुवतीनुसार जसं काही हे चिंतन मनन आणि या चिंतन मननाच्या माध्यमातून भगवत्पाद आचार्यांची सेवा करण्याचा प्रयत्न आपण इथे करायचा आहे। खरं तर दरवर्षी आपण असे भगवंताच्या अवतारांचे जन्मोत्सव साजरे करतो, संतांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो। या सगळ्या आयोजनामागचं, या सगळ्या उत्सवामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण ते आहे की या विभूतींच्या अवतार कार्याचं, या विभूतींच्या एका प्रचंड अशा दर्शनाचं, प्रत्येक विभूतीचं त्याच्या अवतार कार्यामागचं दर्शन सर्वसामान्यांना ते जाणीवेत अथवा नेणीवेत कसं आपल्या आयुष्यात उतरवता येईल, यासाठीचं हे सगळं आयोजन आहे। त्याच वार्षिक आयोजनाचा भाग म्हणजे हा जन्मोत्सव आहे। आपणा सर्वांना माहितीच आहे, वारंवार अशा प्रतिकूल परिस्थितीचा पुनरुच्चार करून ही परिस्थिती निश्चित बदलण्यासारखी नाही। मात्र आपण या उपासनेचा आश्रय घेऊन, समर्थांनी दासबोधात सांगितलेलं आहे, प्रसिद्ध वाक्य आहे, उपासनेचा आश्रयो उपासनेविण निराश्रयो उदंड केले तरी जयो प्राप्त नाही। यानुसार या महामारीच्या, कोरोना रोगाच्या फैलावाच्या या सगळ्या प्रसंगी, या परिस्थितीमध्ये अधिकाधिक भगवत चिंतन, आत्मचिंतन याद्वारे आपल्या अंतस्थ असणाऱ्या सुप्त मनशक्तीचं जागरण करण्याचा प्रयत्न करूया। या सगळ्यासाठी संतांचं, महापुरुषांचं किंवा आपलं जे श्रुती स्मृती पुराण आगम हे सगळं वाङ्मय आहे,
ह्याचं चिंतन मनन करणं हे अतिशय उपयोगी ठरणार आहे. तर त्याचाच एक भाग म्हणजे आचार्यांच्या वाङ्मय परंपरेतलं हे परापूजा स्तोत्र असं आहे. आचार्यांच्या नावावर अनेक स्तोत्रांच्या रचना सांगितल्या गेलेल्या आहेत की हे स्तोत्र आचार्यांनी रचलं, शंकराचार्यांची रचना आहे असं सांगितलं जातं. मात्र या सगळ्या रचनांमध्ये नेमक्या आचार्यांच्या रचना कुठल्या, किती, हा मोठा प्रश्न आजही मोठ्या मोठ्या विद्वानांना पडलेला आहे. आता तंत्रज्ञानातल्या किंवा अन्य क्षेत्रातल्या उड्या, शोध हे कितीही आकाशाला भिडत असले तरी अजूनही अशी काही प्रणाली शोधली गेली नसावी की जी आता ही कृती नेमकी आद्य शंकराचार्यांचीच आहे का नाही ह्याचा निर्णय करू शकेल. त्यामुळे आपण परंपरेला प्रमाण धरून आपण जी सत्संप्रदाय आहेत किंवा आचार्यांचे मठामनाय जे आहेत त्या मठामनाय परंपरेला अनुसरून त्यांनी प्रकाशित केलेल्या, त्यांनी निर्देशित केलेल्या अशा ज्या काही स्तोत्रांच्या सूची आहेत त्यांना प्रमाण धरलं तर त्यामध्ये हे परापूजा स्तोत्र आढळतं. या परापूजा स्तोत्राची जर खूबी आपण लक्षात घेतली, गंमत अशी आहे की परापूजा या नावाने एक स्तोत्र आचार्यांच्या स्तोत्रात आहे, स्तोत्रावलीमध्ये आहे, आणि तसंच निर्गुण मानस पूजा याही नावाने अजून एक स्तोत्र आचार्यांच्या या सगळ्या रचनांमध्ये आढळतं. गंमत अशी आहे, परापूजा हे एक अखंड स्तोत्र मानलं तर त्यामध्ये साधारण 9 ते 10 श्लोक अशी ती रचना आहे. आणि निर्गुण मानस पूजा या नावाने मिळणारं स्तोत्र जर आपण पाहिलं तर त्यामधली रचना ही पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशी आहे. पूर्वार्धामध्ये शिष्यांनी आपल्या गुरूंना, आचार्यांना विचारलेल्या प्रश्नाच्या स्वरूपामध्ये परापूजा या नावाने जे स्तोत्र आपण म्हणतो आपल्या परिपाठात असतं तेच स्तोत्र तसंच्या तसं शिष्याच्या प्रश्नाच्या रूपामध्ये तिथे उपस्थित केलेलं आहे. आणि त्याच्यावर त्या शिष्याने विचारलेल्या प्रश्नाचं समाधान, उत्तर देण्यासाठी त्याच्या उत्तरादाखल आचार्यांनी जी उत्तर स्वरूपामध्ये श्लोक रचना केलेली आहे ती या स्तोत्राचा निर्गुण मानस पूजा या स्तोत्राचा उत्तरार्ध आहे. त्यामुळे सगळी रचना मिळून साधारण 32 ते 33 श्लोकांची ही निर्गुण मानस पूजा होते. गंमत अशीच आहे की परापूजा आणि निर्गुण मानस पूजा यामध्ये परापूजा स्तोत्र अख्खच्या अख्ख निर्गुण मानस पूजेमध्ये घेतलं गेलंय आणि ते प्रश्न स्वरूपात, पूर्वपक्ष स्वरूपात घेतलं गेलंय आणि ते प्रश्न गृहीत धरून त्याचं उत्तर निर्गुण मानस पूजेत दिलं गेलं. मात्र आपल्याला जी वेळ, आपली कालमर्यादा आपण घालून घेतलेली आहे स्वतःला, त्याचा विचार करता निर्गुण मानस पूजेचा आवाका ह्या 3 दिवसात घेता येण्यासारखा नाहीये. त्यामुळे आपण केवळ परापूजा याच स्तोत्रावर आपलं सगळं चिंतन हे केंद्रित करणार आहोत. मात्र निश्चितच कशी परंपरेमध्ये याची संगती, ह्याचा सांधा दाखवला गेलाय, जोडून दाखवलं गेलंय, ह्याचा विचार, याचं चिंतन अतिशय हृदयंगम आहे हेही तितकंच. यालाच दुसरं एक मतप्रवाद सांगितला जातो. काश्मीर शैवागम संप्रदायामध्ये प्रसिद्ध आचार्य महामाहेश्वर अभिनवगुप्त त्यांच्याही वाङ्मयामध्ये ही निर्गुण मानस पूजा सांगितली गेली. म्हणजे मूळ आचार्यांच्या या परापूजा नामक स्तोत्राचा परिष्कार निर्गुण मानस पूजा या स्तोत्राच्या रूपात अभिनवगुप्तांनी केला अशीही एक धारणा आहे. त्यामुळे कृतित्व, कोणाची कृती आहे, कोणाची रचना आहे, ह्या तपशिलामध्ये, या ऐतिहासिक उहापोहामध्ये जाण्यापेक्षा या स्तोत्राचं अंतरंग जर आपण उलगडून पाहायचा प्रयत्न केला, त्याच्या आत काय दडलंय, तर ते अधिक युक्तिसंगत ठरेल असं मला वाटतं.
आता ह्या परापूजा म्हणा किंवा निर्गुण मानस पूजा म्हणा, मांडण्यामागची मुख्य कल्पना काय आहे ती आपण थोडक्यात समजून घेऊ. मुळात स्तोत्र परंपरा अशी जर पाहिली तर स्तोत्रांचे वेगवेगळे प्रकार आपल्याकडे आहेत. काही त्यातले वानगी दाखल सांगायचे झाले तर काही स्तोत्र ही नामावली देणारी आहेत. मग ती द्वादशनाम दशनाम स्तोत्र असतील, षोडशनाम असतील, चतुर्विंशती अष्टाविंशती नाम स्तोत्र असतील. आता गणपतीचं प्रसिद्ध प्रणम्य शिरसा देवम हे स्तोत्र द्वादशनाम स्तोत्र आहे. गणपतीची 12 नावं त्याच्यात आहेत. किंवा सुमुखश्च एकदंतश्च द्वादशनाम स्तोत्र आहे. अजून थोडं पाहिलं मोठं तर शतनाम किंवा अष्टोत्तर शतनाम म्हणजे ज्याच्यामध्ये 108 नावं सांगितलेली आहेत अशी काही नामावली देणारी सहस्रनाम स्तोत्र हे सगळ्यात मोठं नामावली देणारं स्तोत्र मानलं. काही स्तोत्र ही नामावली देणारी सहस्रनामात्मक शतनामात्मक अशी स्तोत्र आहेत. काही स्तोत्र ही कवचात्मक आहेत. म्हणजे जशी रामरक्षा आहे, नारायण वर्म आहे, शिवकवच आहे, हनुमत कवच आहे. तर आपल्या शरीराचं सर्व अंगप्रत्यंगांचं सर्व बाजूनी सर्व दिशांनी भगवंताच्या आपल्या इष्टदेवतेच्या वेगवेगळ्या रूपांद्वारे रक्षण व्हावं ह्यासाठीची प्रार्थना म्हणजे कवच स्तोत्रांचा भाग आहे. अजून काही स्तोत्र असतात ती तत्वज्ञानात्मक असतात. मग उदाहरण द्यायचं झालं तर त्यांना हृदय स्तोत्र असं म्हटलं जातं. हृदय स्तोत्र म्हणजे त्या देवतेचं हृदय, त्या देवतेच्या अंतरंगामध्ये असणारं ज्ञान, त्याचा सिद्धांत दर्शन याचा तपशील अशा काही स्तोत्रामध्ये म्हणजे तत्वज्ञान प्रधान, दार्शनिक विचार प्रधान अशी काही स्तोत्र आहेत. मग आचार्यांच्या स्तोत्रामधली परंपरा दाखवायची झाली तर आत्मषटक किंवा निर्वाण दशक, निर्वाण मंजरी नावाचंही एक स्तोत्र आहे, किंवा कैवल्याष्टक आहे, कौपीन पंचक आहे, मनीषा पंचक आहे, अशी काही स्तोत्र आहेत. तर तत्वज्ञानपर अशी ही काही स्तोत्र. काही स्तोत्र ही पादादी केशांत वर्णन करणारी आहेत. म्हणजे भगवंताच्या त्या देवतेच्या पायाच्या नखापासून अगदी शिखेपर्यंत नखशिखांत वर्णन करणारी. मग त्याच्यातही आचार्यांच्या रचनेचं सौंदर्य माधुर्य असं आहे की दोन्ही दिशांनी हे वर्णन आचार्यांनी केलंय. म्हणजे शिवस्वरूपाचं वर्णन करत असताना शिवाचं पादादी केशांत आणि केशादी पादांत वर्णन. म्हणजे पटकन पहिल्यांदा ऐकणाऱ्याला असं वाटतं हां ते काय हे श्लोक पायापासून सुरुवात करून शिखेपर्यंत केले आणि तेच श्लोक उलटे मांडले असतील. तर तसं नाहीये. प्रत्येक अवयवाचं अतिशय चित्रदर्शी असं वर्णन आणि ज्या वर्णनामध्ये श्रुती स्मृती पुराण आणि आगमांचे अनेक संदर्भ ठाई ठाई विखुरलेले आहेत अशी ही सगळी रूपवर्णनात्मक स्तोत्र. याला पादादी केशांत किंवा केशादी पादांत असं म्हणता येईल. स्वरूप वर्णनपर स्तोत्र. सौंदर्य लहरी हे स्तोत्रही असंच आहे. भगवती त्रिपुर सुंदरीच्या केशादी पादांत स्वरूपाचं वर्णन यात आलंय. तर अशी स्वरूप वर्णन करणारी स्तोत्र. काही स्तोत्र ही मानस पूजा करणारी स्तोत्र आहेत. मग रत्नै कल्पितमासनम हिमजलई स्नानम च दिव्यांबरम ह्या पंक्तीने सुरू होणारं शिवमानस पूजा स्तोत्र आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं असेल. किंवा अशीच भगवन मानस पूजा म्हणून हृदम भोजे कृष्ण या अशी सुरुवात होणारं भगवान श्रीकृष्णांचं मानस पूजा मांडणारं स्तोत्र असेल. भगवती त्रिपुर सुंदरीची तर 2 अतिशय सुंदर आणि विस्तृत स्तोत्र आहेत. एक त्रिपुर सुंदरी मानस पूजा आणि दुसरं त्रिपुर सुंदरी चतुष्षष्ट्युपचार पूजा स्तोत्र. म्हणजे मानस पूजा स्तोत्र हे जवळजवळ 130 श्लोकांचं असं एक स्वतंत्र स्तोत्र आणि देवीच्या पूजा उपचारामध्ये जे 64 उपचार सांगितलेले आहेत ते 64 उपचार त्या एकेका उपचार समर्पणाचं स्तोत्र. अतिशय भाव आणि चित्र यांनी भारलेलं असं हे स्तोत्र आहे. ही सगळी स्तोत्र गणेश मानस पूजा ह्याही नावाचं एक स्तोत्र आचार्यांच्या नावावर मिळतं. तर अशी मानस पूजा स्तोत्र
हे देखील त्या स्तोत्र रचनांमधला एक स्वतंत्र प्रकार म्हणून आपल्याला पाहता येईल. तर ही मानसपूजा स्तोत्र परंपरा बघत असताना आज आपण ज्या स्तोत्राचा विचार करणार आहोत ती परापूजा. खरं पाहिलं तर ह्या मानसपूजा कल्पनेचाच पुढचा टप्पा आहे, पुढचा भाग आहे. मुळात पूजा आपण कशाला करतो, कशासाठी करायची पूजा, अनेकांना आज प्रश्न पडलाय. आजच्या कालमहिमा म्हणा किंवा युगमहिमा म्हणा, त्या परत्वे जीवनमूल्य ही बदलत चालली आहेत. जीवनमूल्यांची दिशा, विचार आचारांची दिशा ही बदलत चाललेली असल्यामुळे आज लोकांच्या पूर्ण आयुष्यातून, दिनक्रमामधून धर्म आणि धर्माचं वहन करणाऱ्या ज्या काही आचाराच्या गोष्टी आहेत त्या, ज्याला अनेक लोक कर्मकांड, कर्मठपणा म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करून टाकतात, त्याला हेय दृष्टीने पाहतात. तर अशी ही सगळी धर्म आणि धार्मिक कृत्य मनुष्याच्या नित्यधर्मामधून, नित्याचारामधून कमी होत चाललेली आहेत. अगदी काही हाताच्या बोटावर मोजण्या इतकी धर्मकृत्य आज शिल्लक राहिलेली आहेत. आता धर्म याचा अर्थ, धर्म याची व्याप्ती या विषयात मला आज शिरायचं नाहीये, आज तो आपला विषयही नाही. मात्र ज्याच्यामुळे या विश्वाची, प्रजेची, समष्टीची आणि व्यष्टीची, ब्रह्मांडाची आणि पिंडाची देखील धारणा शक्य होते, ते सगळं ती अवघी कृत्य धर्मकृत्य आहे. आणि या कृत्यामध्ये यज्ञ, दान, तप, कर्म गीता सांगते. यज्ञ आहे, तप आहे आणि दान आहे. तर या यज्ञाच्या अंतर्गत जे देवतार्चन केलं जातं, देवतांची पूजा केली जाते, मग या पूजेला अर्चा, अर्चना, ईजा, पूजा, उपास्या, वरिवस्या अशी अनेक नावं परंपरेने दिलेली आहेत. तर या पूजेमध्ये आपल्याला जे प्रिय आहे ते आपल्या प्रिय भगवत स्वरूपाला, इष्टदेवतेला समर्पित करणं. वल्लभाचार्यांचं तत्वज्ञान जर आपण पाहिलं तर त्यानुसार यथा देहे तथा देवे, आपल्या देहाला जे सुखकर वाटतं, हवहवसं वाटतं, ते तशाच स्वरूपामध्ये त्या भगवंताच्या विग्रहाला, मूर्तीला अर्पण करणं, हा मूळ पूजेमागचा भाव आहे. मात्र हे करत असताना ही पूजा जेव्हा त्या उपचारामध्ये आणि औपचारिकतेमध्येच गुंतून पडते, पूजेमागचा नेमकं हेतू काय असावा हो, कशासाठी करत असावी पूजा, कशासाठी सांगितली असावी. धर्मकृत्य म्हणून सांगितलं, यज्ञाच्या अंतर्गत आपण ह्या पूजेचा विचार केला तर आपण ज्याच्यासाठी देतोय त्याला खरंच या सगळ्याची गरज आहे का. आपण देवतांसाठी फुलं वाहतोय, देवतांसाठी अभिषेक करतोय, देवतांसाठी नैवेद्य समर्पित करतोय, असं सगळं करत असताना त्या देवतांना तुमच्या नैवेद्याची, तुमच्या पूजेची, तुमच्या फुलांच्या राशीची, हारांची गरज खरंच आहे का, का हा नुसता तुमचा हौसेचा भाग आहे. हा मोठा प्रश्न आपल्याला पडेल. त्याच्या मागचं गंतव्य हेच आहे की आपल्या वृत्ती, आपले विचार, आपल्या वासना या भौतिक जगातल्या ज्या ज्या गोष्टींमध्ये गुंतलेल्या आहेत त्या गोष्टी आपल्याही नकळत अलगदपणे भगवंताला समर्पित करायच्या. म्हणजे माणसाचं आयुष्य ज्या सगळ्या परिष्करणामध्ये गुंतलेलं आहे, म्हणजे माणसाला सुगंध आवडतो, माणसाला रूप सजवायला आवडतं, स्वतःचं अर्थात नट्टापट्टा करायला आवडतो, चांगली चांगली वस्त्र घालायला आवडतात, सर्वोत्तम भोजन, अन्नपदार्थ आपल्याला खायला मिळावे, त्याचा आस्वाद घेता यावा अशी इच्छा प्रत्येक मनुष्याची असते. तर ही सगळी जी मनुष्याची, जीवाची वासनास्थानं आहेत, त्या वासनास्थानांना त्या माणसाच्या अलगद, बेमालूमपणे, त्याला न कळू देता
या सगळ्या स्थानांना भगवत स्वरूपाठाई नेऊन समर्पित करणं. आपल्यासाठी जे काही केलं जात आहे, म्हणजे मला खायला हवंय असं जे वाटतंय ते तुम्ही खाण्याआधी भगवंताला अर्पण करा. तुम्हाला जो सुगंध हवासा वाटतोय तो तुम्ही उपभोगण्याआधी देवाला अर्पण करा. आपल्याकडे ही परंपरा आहे की नवीन अगदी शेतातून धान्य आलं तरी त्यातला काही भाग देवासाठी अर्पण करायचा, किंवा अगदी काही घरामध्ये नवीन पदार्थ केला गेला. दिवाळीमध्ये आपण पाहिलं असेल, जी काही दिवाळीचे फराळाचे पदार्थ घरोघरी गृहिणी करतात ते सगळे पदार्थ आधी मुलाला सांगून देवासमोर वाटीत ठेवले जातात. अर्थात आता हाही भाग कमी होत चालला घरोघरी, कारण सगळं आयतं बाहेरून आणणं आणि खाणं एवढाच भाग आहे. पण अजूनही ज्या घरामध्ये परंपरा सांभाळली जाते तिथे हा प्रघात आपल्याला दिसेल की जे काही आपण करतोय ते पहिल्यांदा देवाला अर्पित करणं. नेमकं कशासाठी आहे? देवाला तुमची लाडू करंजी हवी आहे का? देवाला तुमचे सगळे मेवा मिठाई फळ फळावळ हवी आहे का? तर काही नाही, तो आहे तैसा देव आहे तैसा राही, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग आपण कशाला अर्पण करायचं? तर आपण अर्पण त्याला अशासाठी करायचं की आपली वासना त्या पदार्थामध्ये गुंतली आहे, तर तो पदार्थ आपण भगवंताला वाहतो, म्हणजे आपण त्या पदार्थाच्या माध्यमातून आपली वासना त्या भगवंताच्या ठाई अर्पित करतो. जीवाची वासना ही मर्त्य गोष्टींमध्ये अडकू नये, तर ती भगवत स्वरूपामध्ये अडकावी, त्या परतत्वाच्या ठाई जावी. एकदा त्यात गेली, कारण जिथपर्यंत मनुष्य आहे, जिवंत आहे, तिथपर्यंत त्याला निर्वासन अशी स्थिती सहसा प्राप्त होत नाही. जिथपर्यंत तो योगाच्या परमोच्च शिखरावर, भक्तीच्या किंवा ज्ञानाच्या किंवा कर्मयोगाच्या परमोच्च शिखरावर पोचला नाही, तिथपर्यंत तो निर्वासन होऊ शकत नाही. देहधारी जीवाला वासना ही चुकत नाही. मग वासना चुकत नसेल, तिला टाळता येत नसेल, तर काय? यासाठी हा पूजेचा मार्ग आपल्या द्रष्ट्या पूर्वसुरींनी मानव समाजाला देऊन ठेवला. अगदी जेवढ्या प्राचीन संस्कृती आहेत त्या प्रत्येक प्राचीन संस्कृतीमध्ये याना त्या प्रकारेही पूजा होत असताना आपल्याला पाहता येईल. सगळ्या मानव समाजाच्या नेणिवेमध्ये हे समर्पण कुठे ना कुठेतरी आहे, आणि ते जर चुकलं तर मानवी समाजामध्ये जी संस्कृती आहे तिचं स्खलन सुरू होतं. पूजा थांबली. आता अनेकांना वाटेल की व्यक्तिपूजा ही घातक असते, मात्र आपल्याकडे व्यक्तिपूजा नसून ती विभूती पूजा आहे. आपल्या पूर्ण धर्मधारणेमध्ये व्यक्तीपेक्षा त्या व्यक्तीमागे असणारी जी विभूती आहे, भगवंताचं जे ऐश्वर्य आहे, भगवंताचं जे स्वरूप, गुण, अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ईश्वरत्वाचा जो आयाम त्याच्या मागे दडलेला आहे, त्या आयामाची ती पूजा आहे. त्याला समर्पण सांगितलेलं आहे त्याच्यासाठी. आणि हा एक प्रकारे वासनातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला ह्या शास्त्रद्रष्ट्यांनी दिलेला आहे. तर अशी ही सगळी पूजा, मग या पूजेमध्ये प्रत्येकाच्या संप्रदायानुसार, परंपरेनुसार, कुळधर्मानुसार उपचारांची संख्या ही बदलत जाते. मग काही ठिकाणी पंचोपचार पूजा असते, काही ठिकाणी दशोपचार, द्वादशोपचार, षोडशोपचार, अष्टादशोपचार, चतुर्विंशती उपचार किंवा द्वात्रिंशद उपचार, चतुष्षष्टुपचार असा हा उपचारांचा आलेख, उपचारांची संख्या ही घटते किंवा वाढते. हे सगळे काय आहेत? आता नीट आपण जर ह्या सगळ्या पूजेमध्ये आपण पाहत गेलो तर एक एक उपचार, म्हणजे मगाशी जे मी सांगितलं तत्व, यथा देहे तथा देवे, आपल्याला जे आवडतं, आपल्याला जे हवंसं वाटतं ते त्या देवतेच्या मूर्ती ठाई अर्पित करणं, ते त्याच्याविषयी करणं, त्याच्यासाठी करणं, हा या सगळ्या उपचारांमागचा भाग असतो. तर हे सगळे असे उपचार, मग हे उपचार करत असताना जेव्हा तो पूजक, अर्चक हा त्या उपचारामध्येच गुंतून पडायला लागतो, म्हणजे काय होतं?
की ते उपचार समर्पित करणं हेच खरं आपलं इति कर्तव्यता यामध्ये दडलेली आहे आपली, असं त्याला वाटायला लागतं. म्हणजे एक प्रकारे तो त्या कर्मामध्ये मनुष्य गुंतून जातो. पूजा करणं, ते उपचार तसेच्या तसे त्याच प्रारूपामध्ये समर्पित करत राहणं, हेच त्याला आपल्या सगळ्या उपासनेचं गंतव्य वाटायला लागतं. मात्र हे उपचार कधी साधनेचं गंतव्य होऊ शकत नाही. ते साधनेचे एक एक मार्ग आहेत, त्या गल्ल्या आहेत, त्याच्यातून पलीकडे जायचंय हा बोध या पूजकाला, साधकाला व्हावा, यासाठीचं हे परापूजा स्तोत्र आहे. नेमकं काय होतं, आपण पूजेच्या उपचारामध्ये अडकतो म्हणजे काय होतं? मी वारंवार एक दृष्टांत उद्धृत करतो. कलावती आईंच्या प्रवचनामध्ये त्यांनी एकदा असं म्हटलं की तुम्ही मारुतीची पूजा करता, मारुतीच्या मस्तकावर तुम्ही तेल घालता, ते घालण्यामागे तुम्ही ते तेल देवासाठी घालता का आपली पीडा दूर होण्यासाठी घालता, याचा विचार करण्याजोगा आहे. म्हणजे काय तर शनीची पीडा दूर व्हावी, 7.5 दूर व्हावी, यासाठी तुम्ही मारुतीच्या मस्तकावर घालत असाल तर ते घालणं एक वेळ समजून घेता येईल. मात्र जेव्हा तुम्ही मारुतीच्या मस्तकावर त्याच्यासाठी म्हणून तो तैलोपचार अर्पित करताय, तेव्हा आपण घातलेलं तेल त्या मारुतीरायाच्या डोळ्यात जाऊन त्याचे डोळे तर चुरचुरणार नाहीत ना, ह्या भावनेने इतक्या सावधपणे ते तेल घातलं जावं. मूर्ती पूजा करत असताना यथा देहे तथा देवे हे सूत्र किती लक्षात ठेवायचंय, किती बाणवून घ्यायचंय याची गरज आहे. आपण पूजा करत असतो, ती पूजा ही माझ्याकडचे उपचार एकदा त्याच्यावर ओतले, घातले की माझी पूजा झाली, हे खरं पूजेचं गंतव्य आहे का? मागेही मी एकदा एक विनोदी दृष्टांत दिलेला होता. एक मनुष्य, त्याचा नियम होता की मौनाने नित्य षोडशोपचार पूजा करावी, आणि खूप ऐश्वर्य घरात असल्यामुळे दिवसातले 3-3 तास त्याची पूजा चालायची. छान सोळं बेळं नेसून सगळी सामग्री चांदी सोन्याच्या उपकरणांमध्ये, भांड्यामध्ये भरून त्याची राजोपचारे पूजा रोज चालायची. आणि हे सगळं करत असताना मौन हा त्याचा नियम होता. पण योगायोगाने त्याचा जो हा सगळा धार्मिक भाग होता तो वगळता त्याचा जो व्यवसाय होता तो पोलिसाचा होता. तो स्वतः एक पोलीस इन्स्पेक्टर होता. आणि होता होता असं झालं की एकदा पूजेला बसलेला असताना त्याचे 2 हवालदार त्याच्या हाताखालचे एका अव्वल चोराला पकडून त्याच्याकडे घेऊन आले. आणि त्या अव्वल चोराबद्दल काय करावं, त्याच्यावर काय कार्यवाही करावी, हे आपल्या साहेबांना विचारायला लागले. आणि ते विचारायला लागल्यावर याचं होतं मौन, त्यामुळे त्याला काही बोलता येईना, धड सांगता येईना. जवळपास कागद पेन नाहीये, त्यामुळे लिहून देता येईना. तो काहीतरी खाणाखुणा करून आपल्या परीने या हवालदारांना सांगायचा प्रयत्न करत होता, मात्र ते त्यांना काही केल्या कळत नव्हतं. होता 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 झालं असं, याचा पारा इतका चढत गेला की त्याने जवळच्या फुलाच्या पुडीबरोबर आलेला दोरा असा हातात घेतला. समोरच्या चांदीच्या ताम्हणामध्ये देवांवर अभिषेक चालला होता, त्या देवांमधल्या बाळकृष्णाच्या मूर्तीला त्याने हाती घेतलं. त्या बाळकृष्णाच्या पायामध्ये तो दोरा गुंतवला आणि ती बाळकृष्णाची मूर्ती हाती घेऊन उलटी करून तिच्या पाठीवर पळीने त्याने तडाखे द्यायला सुरुवात केली. आणि आता त्या हवालदारांना कळलं नेमकं काय करायचंय. त्याला सांगायचं होतं की याला उलटे टांगा आणि चापकाचे फटके द्या. मात्र
हे सांगण्यासाठी त्याने जो काही मार्ग अवलंबला, काय केलं त्याने? ज्या मूर्तीची तो अगदी मनोभावे पूजा करतोय असं बघणाऱ्याला वाटत होतं, त्या मूर्तीच्याच पाठीवर त्याने पळीचे तडाखे दिले. तर बरेच वेळा आपण जेव्हा पूजेमध्ये त्या उपचारामध्ये गुंतून जातो, देवासाठी उपचार आहेत याचं भान आपल्याला राहत नाही, तेव्हा अशी काही अंधकृती आपल्या हातून व्हायला लागते. आपण त्या उपचारामध्ये सर्वस्व पाहायला लागतो. मात्र पूजेचं खरं स्वरूप हे उपचारामध्ये नसून ज्याच्या ठायी ते उपचार समर्पित केले जात आहेत त्याच्या स्वरूपाचं ज्ञान, त्याच्या स्वरूपाचं भान होण्यामागे ह्या पूजेचं खरं प्रयोजन सिद्ध होत असतं. त्यामुळे हा सगळा विचार आपण करत असताना या पूजेच्या उपचारांमध्ये अडकून न पडता, त्या कर्मकांडामध्ये केवळ अडकून न पडता, त्या कर्मातला काटेकोरपणा, त्या कर्मातलं अनुशासन हे धीशुद्ध्यर्थ आहे. बुद्धीची शुद्धी व्हावी, आपल्या मनामधले विकार हे क्षीण व्हावेत, यासाठी आहे. हे लक्षात घेऊन त्याचा काटेकोरपणा सांभाळण्याची गरज आहे. त्या सगळ्या उपचारांमध्ये हा कुठल्याही प्रकारचा अहंकार, अभिनिवेश किंवा मी कसा सगळं काही अर्पण करतोय हा अहंभाव वाढू न देता, जर पूजा करत असताना समर्पणच होत नसेल, मी देवाला देतोय असा भाव येत असेल, तर ती पूजा पूर्णत्वाला पोचत नाही. आणि हा पूजेच्या पूर्णत्वाचा खरा गमकाचा भाग, त्याच्या मागचा सिद्धांत आचार्य आपल्याला या परापूजा या रचनेमधून आपल्या समोर मांडतायत, आपल्या हातात देत आहेत. काय स्तोत्र आहे त्याची एकदा आपण पूर्ण आवृत्ती करून घेऊया आणि त्याच्या विवेचनाकडे वळूया. स्तोत्र असं आहे: अखंडे सच्चिदानंदे निर्विकल्पैक रूपिणी स्थिते अद्वितीय भावेपि कथम पूजा विधीयते पूर्णस्यावाहनं कुत्र सर्वाधारस्य चासनं स्वच्छस्य पाद्यमर्घ्यं च शुद्धस्याचमनं कुतः निर्मलस्य कुतस्नानं वासो विश्वोदरस्य च अगोत्रस्य त्ववर्णस्य कुतस्तस्योपवीतकम् निर्लेपस्य कुतो गन्धः पुष्पं निर्वासनस्य च निर्विशेषस्य का भूषा कोलंकारो निराकृतेः निरञ्जनस्य किं धूपैर्दीपैर्वा सर्वसाक्षिणः निजानन्दैकतृप्तस्य नैवेद्यं किं भवेदिह विश्वानन्दयितुस्तस्य किं ताम्बूलं प्रकल्पते स्वयं प्रकाशचिद्रूपो योऽसौ सर्वार्कभासकः गीयते श्रुतिभिस्तस्य नीराजनविधिः कुतः प्रदक्षिणमनन्तस्य प्रमाणोद्वयवस्तुनः वेदवाचामवेद्यस्य किं वा स्तोत्रं विधीयते अंतर्बहिः संस्थितस्य उद्वासनविधिः कुतः. आणि शेवटचा श्लोक याच्यामध्ये अजून काही पाठवेद आपल्याला अधिक श्लोकसंख्येच्या रूपात मिळतात. मात्र शेवटचा श्लोक हा सर्व परिचित सुपरिचित आहे. तो म्हणजे आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः संसारः पदयो प्रदक्षिणर्विधिः स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम. हा या स्तोत्रातला शेवटचा श्लोक आहे. आशय असा आहे की या सगळ्या भौतिक ऐहिक
मर्त्य बंधनांच्या पलीकडे असणाऱ्या परमात्म्याची पूजा तुम्ही एक एक लौकिक उपचार अर्पित करून करत आहात खरे, मात्र खरंच त्याचा उपयोग आहे का? हे सगळे तुम्ही उपचार करताय, पण त्या उपचार अर्पणातून त्या परमेश्वराची खरंच तृप्ती तुम्ही करू शकाल का? हा प्रश्न या परापूजात्मक रचनेमधून रचनाकारांनी प्रस्तुत केलेला आहे. आज आपण हा जो विचार आहे त्याला इथेच विराम देऊया. उद्यापासून या स्तोत्रातला एक एक श्लोक, त्याचं पांक्त विवेचन आपण इथे पाहूया. सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद आणि सादर अभिवादन.